हॅलो स्टुडंट, आज आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये नेमिंग कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. इन केस ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण नेमिंग कशी करतो हे पाहिलेलं आहे. त्यामध्ये स्टार्टिंगला आपण काही रूल्स लिहितो. ऑन द बेसिस ऑफ दीज रूल आपण कॉम्प्लेक्सेसला नेमिंग करतो. सेम लाईक एज इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला नेमिंग कशी करतो ते पाहणार आहोत. या केसमध्ये खूप सारे रूल्स आहेत, पण आपण शॉर्टली काही रूल्स पाहणार आहोत. हे रूल्स यूज करून आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला नेमिंग देणार आहोत. मग स्टार्टिंगला समजून घ्या सिम्पली कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय असतात. यामध्ये पहा, हा जो के आहे याला काय म्हणतो आपण, आयोनायझेशन स्फियर. हा काय आहे, आयोनायझेशन स्फियर. त्यानंतर म्हणजे सिम्पली हा जो पार्ट आहे हा काय आहे, आयोनायझेशन स्फियर. त्यानंतर हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे याला आपण कोऑर्डिनेशन स्फियर असं म्हणतो. हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे याला आपण सिम्पली कोऑर्डिनेशन स्फियर असं म्हणतो. मग कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये काय काय येतं पहा, हा एफ ई आणि 6 टाइम सीएन जो आहे हा कोऑर्डिनेशन स्फियरचा पार्ट आहे. मग या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये काय येतं परत आणखीन पहा, हा एफ ई, एफ ई कोण आहे, central metal atom. Fe is an central metal atom. Then पहा, हा Cn काय आहे, ligand. Cn काय आहे, ligand. मग ligand काय असतात सिम्पली, ligand is that species which can donate the number of electrons. मग सिम्पली हे जे ligand आहेत या मेटलला इलेक्ट्रॉन डोनेट करताय. मग इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर Fe जो आहे इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो आणि Cn जो आहे इलेक्ट्रॉनला डोनेट करतो. मग जो इलेक्ट्रॉनला डोनेट करतो त्याला आपण काय म्हणतो, लेविस बेसेस. जो इलेक्ट्रॉनला डोनेट करतो सिम्पली त्याला काय म्हणतो आपण, लेविस बेसेस. सो दॅट लिगॅन्ड काय आहेत, लेविस बेसेस आहेत. मग जो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉनला कोण ऍक्सेप्ट करतोय रे, हा Fe इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतोय. म्हणून हा काय झाला, लेविस ऍसिड. हा काय असणार आहे, लेविस ऍसिड. सिम्पली जो इलेक्ट्रॉन देतो तो बेस असतो आणि जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड असतो. मग हा जो आहे Fe याच्या व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये Cn कडून आलेले इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. मग याला पूर्ण याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असं म्हणतो. हा जो आउटसाइडला आलेला आहे हा आयोनायझेशन स्फियर आहे. Cn काय आहे, लिगॅन्ड आहे. Fe कोण आहे, सेंट्रल मेटल ऍटम आहे. सेंट्रल मेटल ऍटम काय करतोय, याच्या व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय आणि हा जो Cn आहे स्वतःकडे इलेक्ट्रॉन असलेले हा डोनेट करतोय. ठीक आहे, हा डोनेट करतोय म्हणून हा लेविस बेस झाला. हा ऍक्सेप्ट करतोय म्हणून हा लेविस ऍसिड झाला. मग याच कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला सिम्पली आपल्याला नेमिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत. नेमिंग करत असताना आपल्याला स्वतःला स्वतःचं एक नाव असतं. आपण काय करतो रे, अगोदर आपलं नाव लिहितो, त्यानंतर काय करतो, पॅरेंट्सचं नाव लिहितो आणि देन काय करतो, सरनेम करतो. काहीतरी एक मेथड आहे, काहीतरी एक प्रोसेस आहे, ती फॉलो करून आपण आपल्या स्वतःला नाव दिलेलं असतं. मग सेम कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये आपल्याला नेमिंग करायची आहे. इथं नेमिंग करण्यासाठी तर तुम्हाला खूप सारे एलिमेंट्स दिसताय. पोटॅशियम दिसतोय, Fe दिसतोय, त्यानंतर 6 लिगॅंड दिसताय. नेमिंग कशी करणार आहे, अगोदर कोणाचं नाव लिहिणार, यासाठी काही रूल्स आहेत. बाय युजिंग दीज रूल्स आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसला नेमिंग करतो. मग पाहू चला रूल्स काय आहेत. पहिला जो रूल आहे, सर्वात स्टार्टिंगला आपण काय करतो, राईट डाऊन दी नेम ऑफ कॅटायन बिफोर दी anion. राईट डाऊन दी नेम ऑफ कॅटायन बिफोर दी anion. मग कॅटायन कुठला आहे, anion कुठला आहे हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता पहा, स्टार्टिंगचाच मी कॉम्प्लेक्स कन्सिडर करते. स्टार्टिंगला हा कॉम्प्लेक्स होता K4 FeCN 6 टाइम. ठीक आहे. पोटॅशियम इज अन मेटल बिलॉंग्स फ्रॉम एस ब्लॉक एलिमेंट्स. मग पोटॅशियम वरती चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. पोटॅशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळं पूर्ण कॉम्प्लेक्स वरती काय चार्ज येईल रे, 4 मायनस चार्ज येईल. पूर्ण कॉम्प्लेक्स वरती 4 मायनस चार्ज येईल. मग अगोदर आपल्याकडे हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहेत बेसिकली मी दोन पार्ट मध्ये स्प्लिट केलेले आहेत, कॅटायन anion, पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट. मग सर्वात अगोदर आपण पॉझिटिव्ह पार्टला नेमिंग करणार आहोत. पॉझिटिव्ह पार्ट कुठला आहे, पोटॅशियम. देन आपण काय करतो, या निगेटिव्ह पार्टला नेमिंग करतो. त्यानंतर पहा, सपोज एखादा कॉम्प्लेक्स आहे CONH3 6 टाइम अँड Cl3. यामध्ये पहा, हालोजन कंटेन -1 चार्ज.
सो दॅट कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स या केसमध्ये या पूर्ण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स वरती -3 चार्ज आहे, सॉरी +3 चार्ज आहे. ठीक आहे, एक हॅलोजन वरती एक मायनस चार्ज, एका हॅलोजन वरती एक मायनस चार्ज, असे हॅलोजन किती आहेत? 3 हॅलोजन आहेत. सो दॅट पूर्ण कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती येईल? +3 चार्ज येईल. मग या केसमध्ये अगोदर आपण या कॉम्प्लेक्सला नेमिंग करणार, बिकॉज फर्स्ट रूल काय आहे? नेम ऑफ द कॅटायन आपण स्टार्टिंगला लिहितो. या केसमध्ये यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो दॅट या केसमध्ये अगोदर हा पार्ट कव्हर करणार. सपोज या टाइपचा कॉम्प्लेक्स आला तर अगोदर काय करणार आपण? हा पॉझिटिव्ह वाला जो पार्ट आहे तो स्टार्टिंगला कव्हर करणार. त्यानंतर पहा, सेकंड रूल काय आहे रे? नेम ऑफ दी लिगेंड्स. नेम ऑफ दी लिगेंड्स. मग आपण सर्वात स्टार्टिंगला काय करतो? कॅटायन वाला पार्ट जो आहे तो कव्हर करतो. मग कॅटायन वाला पार्ट कव्हर करत असताना बोर्डवरती पहा, हा पूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे, हा पूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज वाला आहे. मग या पॉझिटिव्ह चार्ज वाला कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट आहे आणि 6 टाइम अमोनिया आहे. ठीक आहे, मग हा जो अमोनिया आहे हा लिगँड आहे. मग आपण सर्वात स्टार्टिंगला लिगँडची नेमिंग करतो. कॅटायनची एकदा नेमिंग केली, त्यानंतर आपण नेम ऑफ दी लिगँड कंप्लीट करतो. सपोज न्यूट्रल लिगँड असेल, त्या अमोनियाच्या प्लेस वरती काय असू शकतं? वॉटर पण असू शकतं, कोबाल्ट पण असू शकतो, NO पण असू शकतं. सपोज वॉटर आला तर काय लिहिणार? ॲक्वा. CO असेल देन कार्बोनिल. सपोज सेम ॲनायनिक लिगँड असेल, ॲनायनिक लिगँडच्या केसमध्ये आपण काय करतो? एंडिंग, बेसिकली ॲनायनिक लिगँड जे आहेत यांच्या नावाच्या एंडिंगला IDE येतं. याला सिम्पली आपण काय करतो? हे रिमूव्ह करून IDO. सिम्पली पहा, इथे एक्झाम्पल आहे OH मायनस, याला काय लिहिणार? हायड्रॉक्सिडो. सपोज NH2 मायनस आहे, अमायडो. सपोज फ्लोरीन आला, फ्लोरिडो. क्लोरीन आला, क्लोरिडो. ब्रोमीन आला, ब्रोमिडो. सिम्पली काय करायचं आहे? लास्टची एंडिंग IDE रिमूव्ह करून आपल्याला काय अटॅच करायचं आहे? IDO. कुठल्या केसमध्ये? इन केस ऑफ अनायनिक लिगँड. सपोज लिगँड वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण काय करणार? ही वाली प्रोसिजर फॉलो करणार. सपोज न्यूट्रल असेल तर काय दिलेलं आहे? हे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल यूज करून आपण लिगँड्सची नेमिंग करणार. त्यानंतर पहा, सपोज कॅटायनिक पार्ट आला असेल, कॅटायनिक असेल तर सिम्पली काय लिहिणार? नायट्रोसोनियम. आणि NO2 प्लस आला असेल लिगँड, या अमोनियाच्या प्लेस वरती काय लिहिणार? नायट्रोनियम. सिम्पली जेव्हा पॉझिटिव्ह वाला लिगँड असतो, एंडिंग कशाने करणार? दॅट इज IUM. एंडिंग कशाने करणार? IUM. निगेटिव्ह पार्ट असेल, एंडिंग कशाने करणार? IDO. आणि न्यूट्रल असेल तर इथं काही एक्झाम्पल मेन्शन केलेले आहेत, ते पूर्ण एक्झाम्पल अगोदर रीड करा, त्यानंतर आपण बाकीचं पाहू. आता सेकंड वाला रूल पाहिलेला आहे. त्यानंतरचा जो थर्ड वाला रूल आहे तो रूल काय सांगतोय पहा. सपोज एखादा कॉम्प्लेक्स आहे आणि एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये सेम लिगँड जो आहे तो डबल आलेला आहे किंवा ट्रिपल टाइम आलेला आहे किंवा परत रिपीट झालेला आहे, त्या केसमध्ये आपण रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी सिम्पली काय करतो पहा. सपोज CONH3 5 टाइम आणि इथं काय आलेलं आहे? Cl. असा काहीतरी कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, असा काहीतरी कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये सर्वात अगोदर आपण काय करतो? नेम ऑफ कॅटायन. फर्स्ट रूल काय सांगतो? स्टार्टिंगला राईट डाऊन दी नेम ऑफ कॅटायन. Cl कंटेन 1 मायनस चार्ज, मग इथं 2 Cl आहेत, मग 2 Cl मुळे वरती चार्ज किती येईल? +2 चार्ज. मग आपल्याला या कॉम्प्लेक्सची नेमिंग करायची आहे. यामध्ये पहा, हा जो अमोनिया आलेला आहे हा 5 टाइम्स आलेला आहे. अमोनिया 5 टाइम्स आलेला आहे. मग 5 टाइम आपण अमाइन 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 लिहिणार का रे? नाही. सिम्पली जेव्हा एखादा लिगँड जो आहे तो परत परत रिपीट होते, त्या केसमध्ये आपण काय लिहिणार? पेंटा अमाइन. सिम्पली काय लिहिणार? पेंटा अमाइन. देन फ्लोरिडो. निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण काय पाहिलेलं आहे? क्लोरिडो, फ्लोरिडो, ब्रोमिडो. अमोनिया इज अ न्यूट्रल लिगँड. या केसमध्ये काय लिहिणार? पेंटा अमाइन. हाच जर अमोनिया 4 टाइम आला असता तर टेट्रा अमाइन. डबल टाइम आला असेल तर डाय अमाइन. सिम्पली आपल्याला रिपीटेशन्स अवॉइड करण्यासाठी इथं डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा हे जे वर्ड्स आहेत सिम्पली यूज करायचे आहेत. हा झाला रूल थर्ड. त्यानंतरचा नेक्स्ट वाला रूल पहा. व्हेन लिगँड्स मध्ये सपोज लिगँडच्याच नावामध्ये ऑलरेडी प्रिफिक्सेस असतील, डाय, ट्राय, त्या केसमध्ये आपण बिस, ट्रिस,
टेट्राकिस, पेंटाकिस हे जे वर्ड्स आहेत सिम्पली यूज करतो. याला आपण एक एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊ. सपोज मेटल आहे, एम इज एन कुठलंही मेटल आहे, त्यानंतर PPH3 3 टाइम PPH3 3 टाइम असा काहीतरी तुम्हाला कॉम्प्लेक्स गिवन आहे. या कॉम्प्लेक्सेस मध्ये काय करणार पहा, PPH3 म्हणजेच कोण आहे रे, ट्रायफिनाइल फॉस्फिन. हा जो ट्रायफिनाइल फॉस्फिन जो आलेला आहे मेनली 3 टाइम आलेला आहे. मग ट्रायफिनाइल फॉस्फिन लिहिणार का, नाही. परत परत ट्राय वर्ड रिपीट होतोय, सो दॅट हे रिपीटेशन परत अवॉइड करण्यासाठी रूल काय सांगतो, सपोज 3 टाइम असेल तर काय लिहिणार, ट्रिस ट्रिस ट्रायफिनाइल ट्रिस ट्रायफिनाइल फॉस्फिन ट्रिस ट्रायफिनाइल फॉस्फिन लिहिणार. ठीक आहे. सपोज हा जो फॉस्फिन आहे, सपोज हा डबल टाइम्स आलेला असेल, PPH3 सपोज डबल टाइम आलेला असेल, त्या केस मध्ये काय करणार रे, 2 साठी काय लिहिणार, बिस लिहिणार, 3 साठी ट्रिस लिहिणार. काय येईल, बिस ट्रायफिनाइल बिस ट्रायफिनाइल फॉस्फिन. त्यानंतर पहा असा आणखीन एक कुठला लिगेंड आहे, सपोज MEN 2 टाइम्स असा काहीतरी कॉम्प्लेक्स आलेला आहे. याचं नाव काय आहे रे, EN म्हणजेच काय आहे, इथेन 1,2 डायअमीन. नावामध्ये काय दिसतंय तुम्हाला, डाय, ट्रायफिनाइल फॉस्फिन, ट्राय, इथेन 1,2 डायअमीन, डाय. मग या केस मध्ये आपण डाय, ट्राय, टेट्रा वर्ड्स न यूज करता आपण बिस, ट्रिस, टेट्रा किस सिम्पली हे वर्ड यूज करतो. मग इथं जो आहे इथेन 1,2 डायअमीन किती टाइम्स आलेला आहे, 2 टाइम्स आलेला आहे. सो दॅट आपण वर्ड काय यूज करणार, बिस इथेन, बिस इथेन 1,2 डाय अमीन, 1,2 डाय अमीन. सिम्पली हा EN 3 टाइम आला असता तर काय केलं असतं, ट्रिस इथेन 1,2 डाय अमीन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्यानंतरचा रूल पहा, रूल नंबर 5. त्यानंतर आपण नेम ऑफ दी सेंट्रल मेटल ॲटम, सेंट्रल मेटल ॲटमची नेमिंग करतो. एक कॉम्प्लेक्स आहे एम, इथं काय असतात, लिगँड्स असतात. स्टार्टिंगला आपण कॅटायन बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. हा कॉम्प्लेक्स सपोज कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर इथं जे लिगँड प्रेझेंट असतात या लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. त्यानंतर या मेटल बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. मग या मेटलची इन्फॉर्मेशन कशी लिहिणार, सपोज कॉम्प्लेक्सेस वरती पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल आहे, कॉम्प्लेक्स सपोज कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा कॉम्प्लेक्स वरती कुठलाच चार्ज नाही, त्यासाठी हे वेगळं क्लासिफिकेशन आहे. किंवा या कॉम्प्लेक्स वरती सपोज निगेटिव्ह चार्ज आहे, त्या केस मध्ये नेमिंग आपण या टाइपनी करणार. ज्या केस मध्ये कॉम्प्लेक्स वरती सिम्पली पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे, त्या केस मध्ये क्रोमियम असेल, सिम्पली आपण क्रोमियम लिहिणार. मॅग्नीज असेल, मॅग्नीज लिहिणार. कोबाल्ट असेल देन कोबाल्ट लिहिणार. Fe असेल, आयरन लिहिणार. निकेल असेल, निकेल लिहिणार. या दोन जे केसेस आहेत 6th आणि 7th वाली लक्षात ठेवा. Ag असेल सिल्वर लिहिणार आणि Au असेल तर सिम्पली गोल्ड लिहिणार. म्हणजे जेव्हा कॉम्प्लेक्स वरती आयदर कॉम्प्लेक्स न्यूट्रल असेल और कॅटायनिक कॉम्प्लेक्स असेल, मी चार्ज कुठला म्हणते, कॉम्प्लेक्स वरतीचा चार्ज म्हणते, लिगँड वरतीचा चार्ज म्हणते का, नाही. सपोज कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा कॉम्प्लेक्स जर काय असणार आहे, न्यूट्रल असणार आहे, त्या केस मध्ये सिम्पली आपण जे मेटल्सला नाव आहेत हे नाव लिहिणार. त्यानंतर पहा सपोज कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे, तर एंडिंग क्रोमियम असेल, लास्टला काय अटॅच करणार आहोत, ATE. मॅग्नीज असेल, मॅग्नेट. कोबाल्ट असेल, कोबाल्टेड. झिंक असेल, झिंकेट. Fe असेल, काय लिहितो, फेर्रेट. निकेल असेल, काय लिहिणार, निकलेट. मेनली इथं पहा Feच्या केस मध्ये आपण फेर्रेट करतो आणि सिल्वरच्या केस मध्ये अर्जेंटेड आणि गोल्ड असेल तर काय करतो, ऑरेट. या 3 केसेस मेनली लक्षात ठेवा. सपोज बोरॉन आला आणि कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, काय लिहिणार, बोरॉनच लिहिणार. पण निगेटिव्ह चार्ज आहे, काय करणार, बोरेट. सपोज ॲल्युमिनियम आहे सेंट्रल मेटल ॲटम, काय लिहिणार, सपोज वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे देन ॲल्युमिनियम, आणि सपोज कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे, ॲल्युमिनेट. एंडिंग कशाने करणार, कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर ॲल्युमिनेट करणार. त्यानंतर पहा नेक्स्ट वाला रूल,
ऑक्सिडेशन नंबर. एकदा काय आपण मेटल बद्दल इन्फॉर्मेशन लिहिली. सपोज हा K4 आहे. एका पोटॅशियम वरती एक प्लस चार्ज, वरती गेल्यानंतर काय होणार आहे? -4 चार्ज. मग आपण काय करतो? सर्वात अगोदर हा पोटॅशियम, अगोदर काय करतो आपण? नेम ऑफ दी कॅटायन. देन काय करतो रे? नेम ऑफ दी anion. Anionच्या नेमिंग मध्ये सर्वात अगोदर आपण पाहिलेलं आहे लिगँड बद्दल नेमिंग करतो. मग लिगँड कसं आहे? Cn. Cn वरती किती चार्ज असतो रे? 1 मायनस चार्ज असतो. मग मायनस चार्ज असल्यानंतर आपण काय लिहितो? DO. लास्टला काय अटॅच करतो? DO. मग काय लिहिणार? Cn टेट्रा. Cn किती टाइम आलेला आहे? टेट्रा. सायनिडो. टेट्रा. सायनिडो. त्यानंतर काय करणार? Fe. पॉझिटिव्ह चार्ज असेल कॉम्प्लेक्स वरती, सपोज पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आयन, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर सिम्पली काय करतो आपण? फेर्रेट. त्यानंतर काय करतो? फेर्रेट. आणि हा वाला जो रूल आहे, रूल नंबर 6, एकदा आपण मेटलची नेमिंग केली त्यानंतर आपण ऑक्सिडेशन स्टेट काय करतो? रोमन मध्ये मेन्शन करतो. ऑक्सिडेशन स्टेट सर्वांना काउंट करता येतच असणार आहे. कशी काउंट करतो रे? एक्स. ऑक्सिडेशन स्टेट कोणाची काउंट करतो? फॉर दिस सेंट्रल मेटल ॲटम एक्स प्लस एका किती सायनाइड आहेत? 4. एका Cn साठी -1 चार्ज. कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आहे रे? -4 चार्ज. ठीक आहे, कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आहे? -4 चार्ज. या वेळी आपण काय करतो? ऑक्सिडेशन स्टेट काउंट करतो. एक्स काय येईल? -4. आणि इथं काय आहे? -4. या साईडला गेल्यानंतर x इज इक्वल टू 0 येईल. x इज इक्वल टू 0 येईल. इथं काय लिहिणार आपण? ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करणार. त्यानंतर पहा, इथपर्यंत काय आहेत? मेनली 6 रूल्स आहेत. पहिला रूल कुठला आहे? सर्वात अगोदर आपण कॅटायन फाइंड आउट करतो. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये मेनली 2 पार्ट्स आहेत, कॅटायनिक पोर्शन आणि एनायनिक पोर्शन. ठीक आहे. मग सर्वात अगोदर आपण कॅटायन वाला पोर्शन फाइंड आउट करणार. त्यातल्या त्यात आपण काय करणार? सर्वात अगोदर लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार. पाहिलेला आहे रूल सेकंड आहे तो. सपोज न्यूट्रल लिगँड असेल तर काय करणार? एनायनिक असेल तर लास्टला क्लोरिडो, फ्लोरिडो वगैरे अटॅच करणार. सपोज पॉझिटिव्ह वाला लिगँड असेल, लिगँड वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर एंडिंग कशाने करणार? सिम्पली IUM ने एंडिंग करणार. त्यानंतर आपण काय करतो? सपोज पहा, इथं लिगँड्स जे आहेत, मेनली लिगँड्स 2-3 टाइपचे सपोज लिगँड आले, त्या केस मध्ये काय करणार रे? सपोज इथं काय आहे? CONH3 5 टाइम आणि Cl. या कॉम्प्लेक्सेस मध्ये मेनली 2 टाइप्सचे लिगँड आहे. या केस मध्ये नेमिंग कशी करणार? सर्वात अगोदर हा जो आहे अमाइन, अमाइन स्टार्ट फ्रॉम ए, आणि सी क्लोरीन, क्लोरिडो स्टार्ट फ्रॉम सी. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार घेणार. अमाइन काय येतो? स्टार्टिंगला येतो, म्हणून अगोदर आपण या अमाइन बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार. आणि त्यानंतर काय करणार? आपण या क्लोरीन बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार. देन काय करणार? आपण या कोबाल्ट बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार. आणि देन ब्रॅकेट मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करणार. ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन केल्यानंतर परत काय करतो? हा जो पोर्शन आहे हा कुठला आहे रे? निगेटिव्ह पार्ट वाला पोर्शन आहे. देन आपण स्पेस देणार. सपोज पहा, याच केस मध्ये काय करणार आपण? पेंटा, पेंटा अमाइन, पेंटा अमाइन. क्लोरीन वरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह चार्ज. देन क्लोरिडो, क्लोरिडो. देन काय करतो आपण? नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. कोबाल्ट करणार की कोबाल्टेट? कॉम्प्लेक्स वरती चार्ज कुठला आहे त्यावरती डिपेंड आहे. कॉम्प्लेक्स वरती +2 चार्ज आहे. +2 असेल किंवा न्यूट्रल असेल त्या केस मध्ये आपण काय करतो? सिंपल कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा किती येईल? +3. देन काय करतो आपण? स्पेस देतो. देन आपण स्पेस देतो. आणि स्पेस दिल्यानंतर आपण anion बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. स्पेस देणार आणि त्यानंतर काय लिहिणार? क्लोराइड, क्लोराइड. आता पहा, हा जो क्लोरीन आहे आतमध्ये आल्यानंतर आपण क्लोरिडो लिहितो, आणि हा जो क्लोरीन आहे कॉम्प्लेक्सेसच्या बाहेर म्हणजे आयोनायझेशन स्पियर मध्ये प्रेझेंट असेल त्या केस मध्ये आपण क्लोराइड, ब्रोमाइड असं लिहितो. आणि सपोज हा जर आतमध्ये असेल तर काय करतो? DO. आणि लास्टला इथं काय करतो? IDE, क्लोराइड. मग पहा, हा जो क्लोरीन आहे 2 टाइम्स आलेला आहे, मग डायक्लोराइड करायला पाहिजे का? नाही. कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये जेवढे लिगँड प्रेझेंट असतात त्यांच्यासाठीच आपण काय करतो? प्रिफिक्सेस डाय, ट्राय वगैरे यूज करतो. आयोनायझेशन स्पियर मध्ये जे प्रेझेंट असतात त्यांच्यासाठी आपण सिंगली क्लोराइड वगैरे मेन्शन करतो.
आता आपण काही एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलच्या हेल्पने नेमिंग करणार आहोत. पहा, फर्स्ट वाला जो कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्स मध्ये सर्वात अगोदर मला सांगा कॅटायनिक पार्ट कुठला आहे आणि एनायनिक पार्ट कुठला आहे. Cl3 एका Cl वरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून पूर्ण कॉम्प्लेक्स वरती गेल्यानंतर काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. किती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, +3 पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. त्यानंतर पहा, कॅटायन वाला पोर्शन आपण फाइंड आउट केलेला आहे. मग दोन टाइप्सचे लिगँड आहेत, दोन्ही कसे आहेत, न्यूट्रल लिगँड आहेत. न्यूट्रल लिगँड असल्यानंतर हा जो आहे अमाइन आहे, हा काय आहे, ॲक्वा. दोन्हीही ए पासून स्टार्ट होतात. अमाइन मध्ये AM, ॲक्वा मध्ये AQ. एम अगोदर येतो की क्यू येतो रे, ऑलवेज एम अगोदर येतो, म्हणून अगोदर काय लिहिणार, या अमाइन बद्दल सिंपली इन्फॉर्मेशन लिहिणार. अमाइन्स किती टाइम आलेला आहे, अमाइन जो आहे तो 3 टाइम आलेला आहे, म्हणून काय लिहिणार, ट्राय अमाइन. काय लिहिणार, ट्राय अमाइन. देन काय लिहिणार, वॉटर. वॉटर किती टाइम आलेला आहे, 3 टाइम, ट्राय ॲक्वा. लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपण काय करतो, सिंपली नेम ऑफ द मेटल. मग क्रोमियम लिहिणार की क्रोमेट लिहिणार रे, कॉम्प्लेक्स कंटेन पॉझिटिव्ह चार्ज, सो दॅट काय असणार आहे, क्रोमियम. ठीक आहे, क्रोमियम. त्यानंतर पहा, यानंतर काय करतो आपण, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट किती येईल रे, +3. ठीक आहे, न्यूट्रल लिगँड आहे म्हणून ऑक्सिडेशन स्टेट किती आली, +3. ही काय झाली या कॉम्प्लेक्सेसची नेमिंग. त्यानंतर काय करतो आपण, स्पेस देतो. स्पेस दिल्यानंतर काय करतो, अनायनिक पार्ट कंप्लीट करतो. काय असणार आहे, क्लोराईड. क्लोराईड नेम काय आलं, ट्राय अमाइन, ट्राय ॲक्वा, क्रोमियम, 3 स्पेस आणि क्लोराईड. आता सेम सेकंड लिगँड साठी पहा, इथं जे कॉम्प्लेक्सेस ड्रॉ केलेले आहेत, प्रत्येक कॉम्प्लेक्स जो आहे तो वेगवेगळा आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्सची प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून प्रत्येक कॉम्प्लेक्स जो आहे वेगळ्या टाइपचा ड्रॉ केलेला आहे. यामध्ये पहा, या टाइपच्या कॉम्प्लेक्सेस मध्ये काय करणार, SO3 वरती गेल्यानंतर इथं काय असणार आहे, +3. पहिला वाला जो कॉम्प्लेक्स असणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज वाला असणार आहे आणि सेकंड वाला जो कॉम्प्लेक्स असणार आहे ऑलवेज निगेटिव्ह चार्ज वाला असणार आहे. मग किती पॉझिटिव्ह देणार आणि किती निगेटिव्ह देणार, SO4 3 टाइम आहे, तर हा काय येणार आहे, वरती +3. इथं काय आहे, हा सिंगल टाइम आहे म्हणून काय येईल, -2. आता आपण काय करणार, सर्वात अगोदर या कॉम्प्लेक्सेसची नेमिंग करणार, कॅटायन वाल्या कॉम्प्लेक्सेसची नेमिंग करणार. अगोदर काय करणार आपण, नेम ऑफ दी लिगँड. काय लिहिणार रे, 3 टाइम आलेला आहे, ट्राय लिहिणार की ट्रिस लिहिणार, इथेन 1,2 डायअमीन. नावामध्येच काय आहे, डाय ट्राय. त्या केस मध्ये सिंपली आपण काय करणार, ट्रिस बिस वगैरे वर्ड्स यूज करणार सिंपली. आता पहा, इथं इथेन जो आलेला आहे, EN जो आलेला आहे सिंपली 3 टाइम्स आलेला आहे, सो दॅट आपण काय लिहिणार, ट्रिस इथेन, ट्रिस इथेन 1,2 डाय अमीन, 1,2 डाय अमीन. त्यानंतर काय करतो रे, नेम ऑफ दी मेटल, कोबाल्ट लिहिणार की कोबाल्टेट, पॉझिटिव्ह चार्ज कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा, किती येईल, +3. +3. देन काय करतो आपण, स्पेस देतो आणि स्पेस दिल्यानंतर नेम ऑफ दी अनायन, हा काय आहे, सल्फेट. किती टाइम आलेला आहे, 3 टाइम आलेला आहे. मग 3 टाइम लिहिणार का, नाही. आयोनायझेशन स्पियर मध्ये जो प्रेझेंट असतो त्या केस मध्ये आपण सिंगल टाइम कन्सिडर करतो. ठीक आहे. आता या केस मध्ये पहा, जेव्हा तुम्हाला दोन कोऑर्डिनेशन स्पियर गिव्हन असतील, जेव्हा तुम्हाला दोन कोऑर्डिनेशन स्पियर गिव्हन असणार आहेत, त्या केस मध्ये नेमिंग सिंपली कशी करणार, पहा, इथं काय असणार आहे, हा पहिला वाला जो कॉम्प्लेक्स असणार आहे ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज वाला असणार आहे आणि सेकंड वाला ऑलवेज निगेटिव्ह चार्ज कंटेनिंग कॉम्प्लेक्स असणार आहे. पॉझिटिव्हची नेमिंग आपण स्टार्टिंगला करतो. मग नेमिंग स्टार्टिंगला करत असताना सर्वात अगोदर आपण काय करतो, लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन लिहितो. काय येणार आहे, डाय अमाइन, डाय अमाइन. पॉझिटिव्ह चार्ज असल्यानंतर काय येईल, नॉर्मल सिल्वर, सिल्वर. देन मेटलची नेमिंग झाल्यानंतर आपण काय करतो, ऑक्सिडेशन स्टेट. अमोनियावरती चार्ज किती आहे, 0, किती येईल, प्लस. देन काय करतो आपण,
निगेटिव्ह पार्ट कन्सिडर करतो. निगेटिव्ह पार्ट मध्ये काय लिहिणार अगोदर? सायनाइड. सायनाइड हॅव्हिंग मायनस चार्ज. मग काय लिहिणार रे? डाय सायनिडो. डाय सायनिडो. कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे. सिल्वर की अर्जंटेट. ऑब्विसली काय असणार आहे? अर्जंटेट. अर्जंटेट. देन ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर किती येणार आहे? 1 येणार आहे. जेव्हा दोन कोऑर्डिनेशन स्फिअर गिवन असतील त्या केसमध्ये सिम्पली दोन्हीच्याही केसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची. त्यानंतर पहा हा वाला कॉम्प्लेक्स वरती गेल्यानंतर चार्ज किती येईल रे? +2. मग काय करणार अगोदर आपण? पॉझिटिव्ह वाला पार्ट बद्दल नेमिंग करणार. इथं पहा 3 टाइप्सचे लिगँड आहेत. सिम्पली हा हिट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये अमाइन आहे, ॲक्वा आहे आणि क्लोरीन आहे. मग कोणाबद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार अगोदर? अमाइन. काय लिहिणार? टेट्रा. टेट्रा अमाइन. देन ॲक्वा. देन काय लिहिणार रे? क्लोरीन. क्लोरीन कंटेन निगेटिव्ह चार्ज सो दॅट क्लोरिडो. देन काय लिहिणार? नेम ऑफ दी मेटल. कोबाल्ट और कोबाल्टेट. कोबाल्ट बिकॉज कॉम्प्लेक्स कंटेन पॉझिटिव्ह चार्ज. कोबाल्ट. देन ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. एक्स किती येईल यावरती? 0. हा पण 0 म्हणजे एक्स -1. कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज एक्स. हा 1 या साईडला गेला. टोटल 3 म्हणजेच किती येईल? +3. देन काय करणार? स्पेस. देन नेम ऑफ अनायन दॅट इज क्लोराईड. ठीक आहे. त्यानंतर पहा हा कॉम्प्लेक्स आहे. आता हा कॉम्प्लेक्स आहे हा वेगळ्या पॅटर्न मध्ये ड्रॉ केलेला आहे. K2 पोटॅशियम कंटेन पॉझिटिव्ह चार्ज. या साईडला गेल्यानंतर काय असणार आहे? -2. कॉम्प्लेक्स वरती चार्ज काय असणार आहे? -2. अगोदर काय करतो आपण? पॉझिटिव्ह वाला जो पार्ट आहे याची नेमिंग अगोदर करतो. देन निगेटिव्ह वाला पार्ट. मग काय येईल अगोदर? पोटॅशियम. डायपोटॅशियम करणार का? नाही. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसच्या आउटसाइडला या साईडला असेल किंवा या साईडला असेल, सिंगली आपण सिंगल टाइम मेन्शन करतो. पोटॅशियम. देन काय करतो? पॉझिटिव्ह वाला पार्ट झाल्यानंतर नेहमी आपण थोडासा स्पेस देतो. त्यानंतर पहा हा वाला कॉम्प्लेक्स कंप्लीट करणार. कॉम्प्लेक्स कंप्लीट करण्यासाठी या अगोदर आपण काय लिहितो? नेम ऑफ दी लिगँड. काय लिहिणार मग? टेट्रा हायड्रॉक्सिडो. टेट्रा हायड्रॉक्सिडो. काय लिहिणार त्यानंतर? नेम ऑफ दी मेटल. झिंक की झिंकेट. झिंकेट बिकॉज कॉम्प्लेक्स कंटेन निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. झिंकेट काय असणार आहे पहा? एक्स. एका OH वरती -1 चार्ज. -2 एक्स +4 या साईडला गेला किती येईल? +2. ही काय असणार आहे या कॉम्प्लेक्सची नेमिंग. त्यानंतर पहा या कॉम्प्लेक्स मध्ये काय येईल? पोटॅशियम. पोटॅशियम. देन काय करतो? स्पेस. ट्राय ऑक्झालॅटो. ऑक्झालेटो का रे? बिकॉज ऑक्झालेट कंटेन -2 चार्ज. ऑक्झालेट कंटेन -2 चार्ज. ट्राय ऑक्झालेटो. अल्युमिनियम के अल्युमिनेट. K3 या साईडला गेला काय असणार आहे? -3 म्हणजे कॉम्प्लेक्स कंटेन मायनस चार्ज सो दॅट काय असेल? अल्युमिनेट. ट्राय ऑक्झालेटो. अल्युमिनेट. अल्युमिनेट. देन ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? 3. कशी कॅल्क्युलेट केली? एक्स. एका ऑक्झालेट वरती -2 चार्ज. किती ऑक्झालेट आहेत? 3. 3 ऑक्झालेट म्हणजे -6 वरती 3 चार्ज. या साईडला गेल्यानंतर काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू +3. त्यानंतर पहा या कॉम्प्लेक्सेस मध्ये नेमिंग कशी करणार? या कॉम्प्लेक्सेस मध्ये पहा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे ऑलरेडी ड्रॉ करून दिलेला आहे. ज्या केसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल और निगेटिव्ह चार्ज असेल, 1 पॉझिटिव्ह असेल, 2 पॉझिटिव्ह असेल, 1 मायनस असेल और आयदर बी 2 मायनस असेल, त्या केसमध्ये सिम्पली आपण काय लिहिणार? लास्टला आयन हा वर्ड लिहिणार. ठीक आहे. जो ऑलरेडी आहे त्या केसमध्ये सिम्पली आयन लिहिणार. ज्या केसमध्ये आता इथं पहा -3 जनरेट झालेला आहे, याच्यामुळे जनरेट झालेला आहे. या केसमध्ये लास्टला आपण आयन हा वर्ड मेन्शन करत नाही. ज्या केसमध्ये ऑलरेडी गिवन आहे त्या केसमध्ये आपण आयन हा वर्ड मेन्शन करतो. यामध्ये पहा इथं 2 टाइपचे लिगँड आहेत. हा काय आहे? इथेन 1,2 डायअमीन आणि हा काय आहे? क्लोरीन. कुठली नेमिंग अगोदर करणार? अबाउट दी क्लोरीन बिकॉज सी काय येतो? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अगोदर येतो. काय लिहिणार? डाय
क्लोरिडो, डाय क्लोरिडो. देन काय लिहिणार रे? बिस, इथेन 1,2, डायअमीन, डायअमीन. कोबाल्ट की कोबाल्टेट पॉझिटिव्ह चार्ज, सो दॅट कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. काय असणार आहे? एक्स. एका क्लोरीन वरती -2 चार्ज. इथिलीन डायअमीन ॲज अ न्यूट्रल लिगँड पॉझिटिव्ह 1. एक्स या साइड काय असणार आहे? +3. सो दॅट कोबाल्ट वरती +3 चार्ज. आणि लास्टला काय करणार? एंडिंग आपण विथ आयर्न वर्ड. इथं सपोज पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, सिम्पली एंडिंग आपण आयर्न या वर्डनी करणार. त्यानंतर पहा, हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. न्यूट्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये काय करणार? टेट्रा कार्बोनिल किती टाइम आलेला आहे? 4 टाइम. सो दॅट टेट्रा कार्बोनिल, निकेल और निकलेट. सपोज पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि न्यूट्रल असेल, देन निकेल, निकेल. देन ऑक्सिडेशन स्टेट कार्बोनिल हॅव्हिंग 0 चार्ज, सो दॅट काय येईल? टेट्रा कार्बोनिल निकेल. देन पहा, हा कॉम्प्लेक्स आहे. हा परत थोडासा वेगळा कॉम्प्लेक्स आहे. NO2. NO2 काय आहे? टाइप ऑफ एम्बिडेंटेड लिगँड. एम्बिडेंटेड लिगँडच्या केसमध्ये पहा, एम्बिडेंटेड लिगँड सिम्पली काय असतात? हॅव्हिंग मेनली 2 डिफरंट डोनर साइट. पण काय करू शकतो? एकाच साइड करून डोनेशन करू शकतो. 2 डिफरंट वेगवेगळ्या डोनेशन साइट असतात, पण ऍट अ टाइम फक्त एकाच साइड करून डोनेट करू शकतो. सो दॅट एम्बिडेंटेड लिगँड इज अन अ टाइप ऑफ मोनोडेंटेड लिगँड असंही म्हणू शकतो आपण. मग पहा, NO2 आहे. सपोज नायट्रोजनच्या साइडनी डोनेशन झालं मेटलला, तर आपण काय लिहितो? सिम्पली NO2. आणि याच केसमध्ये सपोज ऑक्सिजनच्या साइडनी डोनेशन झालं, त्या केसमध्ये आपण ONO असं लिहितो. मग यामध्ये पहा, सर्वात अगोदर काय करणार आपण? नेम ऑफ दी लिगँड. अगोदर काय लिहिणार आपण? डाय अमाइन, सिम्पली डाय अमाइन. देन क्लोरिडो, देन क्लोरिडो. त्यानंतर नायट्रिटो, नायट्रिटो एन. नायट्रिटो एन का केलेला आहे? बिकॉज लिंक कुठून आहे मेटल सोबत? नायट्रोजनच्या साइडनी. सपोज ONO असता तर मी काय लिहिलेलं असतं? नायट्रिटो ओ असं लिहिलं असतं. देन काय करणार? नेम ऑफ दी मेटल. प्लॅटिनम की प्लॅटिनेट रे? प्लॅटिनम, प्लॅटिनम. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. अमोनिया हॅव्हिंग 0 चार्ज, क्लोरीन -1, NO2 ऑल्सो -1. या साइडला गेल्यानंतर काय असणार आहे? +2, +2. त्यानंतर पहा, हा वाला कॉम्प्लेक्स. यामध्ये काय असणार आहे? परत हा वेगळा लिगँड आहे. सर्वात अगोदर काय करणार? पेंटा. किती टाइम आलेला आहे? 5 टाइम. पेंटा अमाइन. कुठला लिगँड आहे? कार्बोनॅटो. पेंटा अमाइन, कार्बोनॅटो. कॉम्प्लेक्स वरती चार्ज पॉझिटिव्ह चार्ज, सो दॅट कोबाल्ट, कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. देन स्पेस देणार आणि काय लिहिणार? क्लोराईड. स्पेस देऊन काय लिहिणार? क्लोराईड. ऑक्सिडेशन स्टेट पहा किती येईल? अमोनिया वरती 0 चार्ज, CO3 वरती -2 चार्ज, X -2 +1. या साइडला -2 गेल्यानंतर +3, सो दॅट किती येईल? +3. या कॉम्प्लेक्स मध्ये पहा, हा परत वेगळा कॉम्प्लेक्स आहे. वरती गेल्यानंतर +1. काय येईल पहा? टेट्रा, टेट्रा ॲक्वा डायक्लोरिडो, डायक्लोरिडो. क्रोमियम और क्रोमेट? क्रोमियम, बिकॉज कॉम्प्लेक्स कंटेन पॉझिटिव्ह चार्ज, क्रोमियम. ऑक्सिडेशन स्टेट काउंट करा. किती येईल पहा? 3. देन काय करणार आपण? स्पेस देऊन क्लोराईड, क्लोराईड. वॉटर मॉलिक्यूल 2 आलेले आहेत. ठीक आहे, वॉटर मॉलिक्यूल 2 आलेले आहेत, म्हणून काय लिहिणार? डायहायड्रेट, डायहायड्रेट. सपोज 3 टाइम्स असतील तर ट्रायहायड्रेट. 2 टाइम्स आल्यानंतर डायहायड्रेट. सिम्पली लक्षात ठेवा, इन केस ऑफ एम्बिडेंटेड लिगँड, एम्बिडेंटेड लिगँड आल्यानंतर आपण काय करतो? कुठल्या साइडनी डोनेशन झालेलं आहे त्या साइडनी काय करतो? N असेल N लिहितो, O असेल O लिहितो. सपोज
ॲम्बिडेंटेड लिगँड आहे SCN असं लिहिलं तर आपण काय लिहिणार? थायोसायनेट हा काय आहे? सायनाइड लिगँड आहे. एसच्या साइडने लिंक झाला असेल तर एस लिहिणार आणि NCS एसच्या एनच्या साइडने असेल तर काय लिहिणार आपण? लिगँडचं नेमिंग झाल्यानंतर एन हा वर्ड मेन्शन करणार. सिम्पली अगोदर कॅटायन बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार, त्यानंतर लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार. लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन कशी लिहिणार? अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. देन नेम ऑफ दी मेटल. देन काय करणार? ऑक्सिडेशन स्टेट रोमन मध्ये मेन्शन करणार आणि त्यानंतर स्पेस देणार. आणि सपोज आयोनायझेशन स्पियर मध्ये एखादा आयन प्रेझेंट असेल तर सिंगली त्या आयन साठी आपण सिंगल टाइम काय लिहिणार? मेन्शन करणार. क्लोरीन असेल क्लोराईड, ब्रोमीन असेल तर काय करणार? ब्रोमाइड. झालं.